भिवंडीत रेती माफियांवर प्रशासनाची मोठी कारवाई, 90 लाखांचा मुद्देमाल नष्ट. जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील केवणी रेती बंदर परिसरात अनधिकृत रेती उत्खनन करणाऱ्या माफियांवर महसूल विभागाने शुक्रवारी 20 मार्च 2026 रोजी मोठी कारवाई केली. ठाणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, अपर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील आणि प्रांताधिकारी अमित सानप यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार अभिजित खोले यांनी ही धडक मोहीम राबवली. या कारवाईत 5 सेक्शन आणि 8 बार्ससह सुमारे 80 ते 90 लाख रुपयांचा मुद्देमाल जाळून व पाण्यात बुडवून नष्ट करण्यात आला आहे. मिळालेल्या गुप्त माहितीनुसार केवणी खाडी परिसरात मोठ्या प्रमाणावर अनधिकृत रेती उपसा सुरू होता. त्याची गांभीर्याने दखल घेत तहसीलदार अभिजित खोले यांनी पथक तयार करून धाड टाकली. खाडीतून चोरून आणलेली रेती साठवण्यासाठी माफियाने खाडीकिनारी 12 मोठ्या कुंड्या तयार केल्या होत्या. या कुंड्या 3 जेसीबीच्या साहाय्याने पूर्णपणे तोडून टाकण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे त्या जमिनीवर जे साठे करण्यात आले होते ती जमीन सर्वे नंबर 181 राखीव वनक्षेत्र म्हणून 7/12 वर नोंदवलेली आहे. त्यामुळे आता या प्रकरणी वन विभाग आणि कांदळवन संधारक घटकांकडून कठोर कारवाई करण्यात येणार आहे. या मोहिमेत महसूल विभागासोबतच पोलीस दलानेही महत्त्वाची भूमिका बजावली. कारवाई दरम्यान कोणतीही अनुचित प्रकार घडू नये यासाठी भिवंडी ग्रामीण पोलीस स्टेशनचे कर्मचारी तैनात होते. या पथकात मंडळ अधिकारी खारबाग बडघा आणि अप्पर मंडळ भिवंडी, सर्व संबंधित ग्राम महसूल अधिकारी, तलाठी, कांदळवन संधारण घटक ठाणे यांचे कर्मचारी सहभागी झाले होते. या धडक कारवाईमुळे रेती माफियांचे धाबे दणाणले आहे.